जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपला आवडता युट्यूब चॅनल चाणक्य मिशन अकॅडमी सातारा या चॅनलवरती. मित्रांनो, आपण एक नवीन सिरीज घेऊन आलो आहोत. याच्यामध्ये जे तुम्ही एसएससी जीडी ची तयारी करणारी जी मुलं आहेत, एसएससी जीडी, त्यामध्ये तुम्ही बीएसएफ, सीआयएसएफ, आयटीबीपी, एसएसबी या विविध फोर्सेसची जी तयारी करत असाल, त्यासाठी एसएससी जीडी मार्फत ज्या परीक्षा तुमच्या घेण्यात येतात त्यासाठी एक मिनी मॉक टेस्ट आपण डेली सुरू करणार आहोत. याच्यावरती युट्यूब वरती तुम्हाला ही डेली फ्री टेस्ट दिसणार आहे. तर याच्यामध्ये मिनी मॉक म्हणजेच याच्यामध्ये ह्या सर्व विषयांचा समावेश असणार आहे. तुमचं मॅथ्स, रिझनिंग, ग्रामर आणि जीके आणि जीएस याच्यावर आधारित डेली, म्हणजे जे संभाव्य प्रश्न येण्याची शक्यता आहे तुमच्या पेपरमध्ये, जे असे प्रश्न वारंवार येत आहेत किंवा असे टॉपिक आहेत की त्याच्यावर जास्त संभाव्यता असते की याच्यावर एक ना एक तरी प्रश्न असतोच, अशा टॉपिक मधील प्रश्न घेऊन आपण ही टेस्ट सिरीज सुरू करतोय. तर मित्रांनो, चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा आणि तुमचे जे मित्रमैत्रिणी एसएससी जीडी ची तयारी करतायत किंवा ज्या अन्य आर्मीच्या भरती असतील किंवा पोलीस भरती या परीक्षांसाठी सुद्धा ही महत्वाची टेस्ट सिरीज ठरणार आहे. तर चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ आवडला तर शेवटी व्हिडिओला लाईक मात्र नक्की करा. तर बघा, ही सिरीज सुरू करत असताना सगळ्यात पहिला प्रश्न आपण घ्यायचा आहे. सगळ्या टॉपिकवर, सगळ्या विषयांचे याच्यामध्ये प्रश्न आपल्याला बघायला मिळणार आहेत. तर बघा, याच्यामध्ये सगळ्यात पहिला प्रश्न तुम्हाला दिसत असेल की एका घनाची बाजू 12 मीटर असल्यास त्याचे घनफळ किती. तर मित्रांनो, जर घन तुम्हाला माहित असेल, एक त्याची 3D डायग्राम बघूया आपण. घन म्हणजे या पद्धतीने असतो. एखादा तुम्ही बॉक्स वगैरे विचारात घ्या, पण याच्यामध्ये काय असणार, तुम्हाला लांबी असणारी, रुंदी असणारी आणि उंची असणारी. या सर्व बाजू या समान असतात. या सर्व बाजू लांबी, रुंदी आणि उंची या जर समान असतील तर त्याला आपण म्हणतो घन. आणि लांबी वेगळी, रुंदी वेगळी, उंची म्हणजे थोडक्यात एक विटचा आकार, तर त्याला आपण म्हणतो इष्टिकाचिती. मग याच्यामध्ये जसं एखाद्या 2D म्हणजे बरोबर का, द्विमितीय आकृतीचं आपण क्षेत्रफळ घेतो, तसं या त्रिमितीय आकृतीचं आपण घनफळ घेतो. मग घनफळ मध्ये काय असतं रे, 3D डायग्राम दिसते तुम्हाला, याच्यात लांबी दिसते, रुंदी दिसते आणि उंची दिसते. तर याचं घनफळ, त्याच्या घनफळाचं तुमचं सूत्र असतं बाळांनो. बघा, घनफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची. पण याच्यात लांबी पण तीच, रुंदी पण तीच, उंची पण तीच, म्हणून त्याला आपण थोडक्यात म्हणतो बाजू. काय म्हणतो आपण? बाजू. ही बाजू, ही बाजू, ही बाजू सगळ्या सेमच आहेत. म्हणजे यांचा 3 वेळा जर गुणाकार येत असेल तर बाजू गुणिले बाजू गुणिले बाजू. थोडक्यात बाजूचा काय करतोय, किती वेळा गुणाकार करतोय, तर 3 वेळा. म्हणून यात आपण याला सूत्र काय म्हणतो, बाजूचा घन. घनाचे घनफळ बरोबर बाजूचा घन. तर लक्षात घ्या, याच्यामध्ये आता बघा सूत्रात काय काय दिलंय किंवा गणितात काय काय दिलंय, तर त्याची बाजू 12 मीटर आहे. मग या 12चा काय होणार रे, घन, म्हणजे त्याचा अर्थ 12चा 3 वेळा गुणाकार. बघा, 12 गुणिले 12 गुणिले 12. आता ह्याच्यात बघा, जसं आपण एकक स्थानाचा अंक शोधणे, याच्यामध्ये फक्त एकक स्थानाचे अंक घेऊन यांचा गुणाकार करतो आणि त्याच्यावर एकक स्थानाचा अंक हा असेल ठरवतो. का मी असं म्हणतोय, तर ह्याच्या शेवटी 1 आहे, ह्याच्या शेवटी 4 आहे, ह्याच्या शेवटी 0 आहे, ह्याच्या शेवटी 8 आहेत. सगळे पर्यायाचे एकक स्थानी वेगवेगळे अंक तुम्हाला दिसतात. म्हणून मी काय करतो, फक्त शेवटच्या अंकांची गुणाकार करतो आणि त्याच्यावरूनच पर्यायावर ठरवू जो शेवटचा अंक यात कुठला असेल. 2 दुने 4, 4 दुने 8, म्हणजे जे काय उत्तर येणार आहे त्या उत्तराच्या शेवटी तुमचं असणार आहे 8. पर्यायामध्ये तसा ऑप्शन आहे बघा की 1728 घनमीटर, म्हणजे पर्याय क्रमांक बी त्याचं बरोबर उत्तर असणार आहे. जर शेवटी सगळ्यांच्या शेवटी जर 8 असतं तर मात्र हा गुणाकार आपल्याला करायला लागला असता. आणि याच्यामुळं आपण काय म्हणतोय की ज्यावेळेस पर्यायामध्ये सगळ्याचे एकक स्थानचे अंक वेगवेगळे होते, म्हणून आपण फक्त शेवटच्या अंकांचा गुणाकार करून एकक स्थानचा फक्त अंक शोधला आणि याचं उत्तर आपण काढलेलं आहे. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. बघा, 10 सेंटीमीटर बाजू असलेल्या घनापासून, परत घन चालाय लक्षात ठेवा, घन म्हणजेच लक्षात राहिलं पाहिजे, बाजू म्हणजे सगळ्या त्याच्या लांबी, रुंदी आणि उंची हे सगळं त्यांचं समान असतं. बघा, इथं आहे घन घेतलं ऑलरेडी. ह्या घनापासून 2 सेंटीमीटर बाजू असणारे किती घन तयार केले जाऊ शकतात. मग एक आकृतीच्या सहाय्याने समजून घेऊयात आपण. आकृतीच्या सहाय्याने, आकृती ही समजा, हा मोठा घन आहे माझ्याकडं, हा मोठा घन आहे, हे लक्षात. आणि याच्यामध्ये ह्याची तुम्हाला त्यांनी बाजू दिले 10 सेंटीमीटर, म्हणजे ह्याची लांबी 10, रुंदी 10 आणि उंची पण
10 असणार आहे. तर इथं आता इथं लक्षात घ्या, दुसरा एक घन तुम्हाला छोटा घन दिलाय. बघा, एक छोटा घन दिला इथं तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल सगळ्यांना, आणि या छोट्या घनाची बाजू 2 सेंटीमीटर आहे. एक बाजू 2 आहे म्हणजे याची लांबी, रुंदी आणि उंची सगळे तेच असणार आहे, 2 2 2. मग याच आधारे बघा घन दिसतोय का, कारण ह्याचं लक्षात घ्या, जरी तुम्हाला हाईट जास्तीच असेल असा अज्युम करा की हा घनच आहे, त्याची लांबी, रुंदी आणि उंची सगळं समानच आहे. मग याच्यापासून आपल्याला छोटे असे किती घन तयार करू शकतो हे शोधायचंय. मग अशा पद्धतीचा प्रश्न आला की बाबा एक मोठी भिंत आहे आणि एक छोटी विट आहे, अशा किती विटा लागतील, किंवा असा एक डबा आहे, या डब्यापासून त्याच आकाराचे किती डबे तयार करू शकतो छोटे छोटे. मग या पद्धतीच्या प्रश्नात आपल्याला काय करायचंय, जी मोठी आकृती त्याचं घनफळ भागिले जी छोटी आकृती त्याचं घनफळ घ्यायचं आहे. हा, मग मला सांगा रे, घनाचे घनफळ आत्ताच बघितलं आपण, बाजूचा घन, मोठ्या आकृतीचं घनफळ हे आलं, छोट्या आकृतीचं घनफळ काय येणार आहे, 2 गुणिले 2 गुणिले 2. मग मला सांगा, हा गुणाकार करत बसण्यापेक्षा इथं भाग जातोय ना, बेक के बे, बे पंचे 10, बेक के बे, बे पंचे 10, बेक के बे, बे पंचे 10, 5 गुणिले 5 गुणिले 5, 5चा घन असतो तुमचा 125. म्हणजेच हा 10 सेंटीमीटर बाजू असलेल्या घनापासून आपण 2 सेंटीमीटर बाजू असणारे एकूण 125 घन तयार करू शकतो. हे लक्षात, या पद्धतीच्या प्रश्नात एकच लक्षात ठेवा, मोठ्या आकृतीचं घनफळ भागिले छोट्या आकृतीचं घनफळ, या पद्धतीने तुम्हाला याचं उत्तर शोधता येणार आहे. पुढच्या प्रश्नाकडे वळूया आपण. पुढचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर सगळ्यांना दिसत असेल. 500 रुपये मुद्दलाचे 4% वार्षिक दराने 2 वर्षांचे चक्रवाढ व्याज किती? आता चक्रवाढ व्याज म्हणजेच याचा अर्थ काय असतं रे, व्याजावर व्याज. मग हे डायरेक्टच आपण कोणत्या पद्धतीने सोडवतो की 500 गुणिले पहिल्या वर्षात किती येणार आहे, ह्याचं 100%चं 104% होणार आहे, बरोबर का, 4% मिळत आहे ना, म्हणजे याचा अर्थ 104% काढून मी भागिले 100 घेतलं. असं किती वर्षांसाठी? आता बघा, हे सगळं मिळून आपल्याला रास मिळणार आहे, ह्याच्यात मुद्दलपणे हे व्याज आहे आणि हे मिळून तुमची झाली रास, आणि ह्याच्यावर परत रास आणि व्याज, सॉरी मुद्दल आणि व्याज या सगळ्यांवर परत व्याज चढणार आहे, म्हणून परत मी गुणिले 104/100. हे फक्त 2 वर्षाचं आहे म्हणून मी लिहिलं, 3 वर्षाचं असतं तसंच पुढे कंटिन्यू केलं असतं, 4 वर्षाचं पुढं, 5 वर्षाचं तसंच मी कंटिन्यू केलं असतं, बरोबर. आता याच्यामध्ये काय करता येतंय बघा आपल्याला, हा एवढं गणित आपल्याला दिलेलं आहे. या 2 शून्याला तर हे 2 शून्य गेले, चला 5 1 5, 5 2 10, शून्याचे शून्य, 104चा वर्ग आपण काढायचा प्रयत्न करूया. एक वैदिक मॅथमॅटिकनं ह्याचं उत्तर 104 मध्ये 4 मिळवले 108, आणि 4चा वर्ग असणार आहे तुमचा 16, आणि इकडे असणार आहे भागिले 20, बरोबर, भागिले 20. आता 2नी भाग लावूया आपण साधा सोपा, बे 10 20, बरोबर का, बे पंचे 10, बे पंचे 10, बेचोक 8, 82 16, बघा बरोबर आहे का, परत मला इकडं भाग लावायला एक शून्य घ्यावं लागणार, शून्य घ्यावं लागणार, एकच मिनिट. बेपंचे 10 डायरेक्ट भाग जातोय, बेचोक 8, शून्याचे शून्य, आणि 82 16. तर बघा याच्यामध्ये आता भागिले 10 आहे, तुम्हाला भागिले 10 असल्यामुळं इथं एक फक्त पॉइंट आला, बरोबर, इथं पॉइंट आल्यामुळं आपलं उत्तर आलं 540.8. मुद्दल होती आपली 500 रुपये, त्याची रास झाली 540.8 रुपये, बरोबर. म्हणजे याचा अर्थ किती रुपये रक्कम वाढली रे थोडक्यात याच्यात, 40.8, किंवा मी ह्याला 40.80 असं समजतो. पर्याय क्रमांक ए 40.8 रुपये हे 2 वर्षाचं आपलं व्याज असणार आहे. बघा या पद्धतीनं चक्रवाढ व्याज या पद्धतीने आपल्याला सोडवायला लागतं. चक्रवाढ व्याज हे सगळंच मिळून रास निघते, आणि या रास मधून मुद्दल वजा केली तर आपल्याला फक्त व्याज शिल्लक राहते. पुढच्या प्रश्नाकडे वळायचं आपल्याला. हा बघा, हा प्रश्न तुम्हाला बुद्धिमत्तेचा वाटतोय, पण हा प्रश्न खरं x गुणोत्तर 4 परत त्याचं समानुपात आणून दिलंय, आणि 81x. तर हे प्रश्न तुमचा अनुपात किंवा गुणोत्तर याच्यावरील आधारित हा प्रश्न आहे. तर या पद्धतीनं काय म्हणतो रे आपण याला, काय म्हणतो, हा अनुपात हा समानुपात, बरोबर. मग याच्यामध्ये सोडवायची पद्धत एवढीच की पहिली आणि शेवटची संख्या यांचा गुणाकार
दुसरी म्हणजे थोडक्यात मधल्या दोघांच्या गुणाकार एवढा असतो. एक्स गुणिले एक्स बरोबर 4 गुणिले 81. एक्स गुणिले एक्स, एक्सचा वर्ग. 4 1 4, 8 चौक 32, 324. पण आपल्याला विचारली एक्स ची किंमत, मग ह्याचं वर्गमूळ घेतलं पाहिजे. एक्स स्क्वेअरचं वर्गमूळ एक्स आणि 324चं वर्गमूळ तुमचं येणार आहे 18. तर पर्याय क्रमांक बी ह्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. पर्याय क्रमांक बी 18 या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न बघा, बुद्धिमत्तेचा प्रश्न पुढे बघायचे आपल्याला, की जर ई बरोबर 5, पेन बरोबर 35, तर 1 बरोबर किती? आता ह्याच्यामध्ये काय लॉजिक लावलंय हे थोडंसं आपल्याला चेक करायला लागेल. ई बरोबर 5 आणि पेन बरोबर 35 जर इंग्रजी वर्णमालेनुसार गेलं तर ई बरोबर 5व्या नंबरवर आहे, बरोबर. आता पी कितव्या नंबरवर आहे सांगा रे. पी आपला कितव्या नंबरवर असतो तुमचा? 16 नंबरवर. ई आपला 5 नंबरवर. यन 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 14 नंबरवर. एन ओ पी 14 नंबरवर. यांची जर बेरीज करून बघितली आपण तर 14 आणि 16 30 आणि 5 35. म्हणजेच याचा अर्थ इंग्रजी वर्णमालेतील यांचे जे स्थान आहे, ज्या नंबरचे स्थान, या सगळ्यांची इथं तुम्हाला केले बेरीज. याच्यानुसार तुम्ही पेन 35 येतंय, तर 1 मध्ये तुम्हाला शोधायचं. ई असतो तुमचा 5 नंबरला, जी तुमचा असतो 7 नंबरला, जी परत तुमचा 7 नंबरला. 7 दुने 14 आणि 5 19. 19 आहे का? पर्याय क्रमांक सी 19 या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार. याच्यामध्ये बघा बुद्धिमत्तेमध्ये या पद्धतीनेच तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागणार आहे. क्रमानं देतील, उलट्या क्रमानं देतील, याच्या पुढचे उलटे देतील, त्यांची बेरीज करतील किंवा एक एक घरं सोडून घेतील या पद्धतीनं. ए बरोबर 1, बी बरोबर 2, सी बरोबर 3. म्हणजे याचा अर्थ वर्णमालेत त्याच क्रमाने तोच नंबर घेतलाय. तर विचारले आपल्याला एक्स प्लस वाय प्लस झेड. मग मला सांगा रे, एकूण अक्षर किती असतात आपली इंग्रजी? ही 26. मग हे 26वा असणार आहे. हे किती असणार आहे रे? 25वा असणार आहे. आणि हे तुमचं 24वा. हे कारण ही शेवटचीच 3 आहेत ना, ही शेवटची 3 अक्षर आहेत, बरोबर. मग ह्यांची बेरीज आपल्याला केली पाहिजे. बघा 24 आणि 26 50, 50 आणि 25 75. पर्याय क्रमांक सी यात दिसतोय 75. याच्या पद्धतीनं बुद्धिमत्तेतील बघा थोडीशी प्रॅक्टिस भरपूर महत्वाची आहे. बुद्धिमत्तेमध्ये कोणता प्रकार कधी विचारतील किंवा कोणत्या प्रकाराला कोणतं लॉजिक लागतंय, हे लॉजिक पाहण्यासाठी जेवढी जास्तीत जास्त प्रॅक्टिस तुमची असेल तेवढं तुम्हाला ते फायद्याचं ठरणार. ओके. आता बघा दिशाज्ञान चाचणीवर हा प्रश्न दिसतोय. प्रीतीचे तोंड, प्रीती आहे, प्रीतीचे तोंड उत्तरेकडे होते. सुरुवातीला प्रीतीचे तोंड उत्तरेकडे होते, तेथून ती 40 मीटर चालत गेली. बघा म्हणजे याचा अर्थ ती उत्तरेकडे बघते, म्हणजे 40 मीटर चालत गेली. याचा अर्थ ती उत्तरेकडेच कंटिन्यू चालत गेली असणार आहे. आणि डावीकडे वळून 20 मीटर, डावीकडे वळून 20 मीटर चालत गेली, पुन्हा डावीकडे वळून 40 मीटर चालत गेली. तर मूळ स्थानापासून प्रीती आता किती अंतरावर आहे? दिशा ज्ञान चाचणी याच्यामध्ये मला सांगा रे, दिशा बघा सगळ्यात वर ही दिशा असते आपली उत्तर दिशा, ह्याच्या विरुद्ध असते तुमची दक्षिण दिशा, उजव्या साईडला तुमच्या असणारे पूर्व दिशा, डाव्या साईडला असणारे पश्चिम. आता ह्यात काय तुमच्या उपदिशा दिलेल्या नाहीयेत, पण थोडीशी एक रिव्हिजन म्हणून परत एकदा ह्यात पण बघूयात आपण. इथनच आपण क्रम चालू करतो बघा. आ ने म्हणजे नैऋत्य, वा म्हणजे वायव्य, ई म्हणजे ईशान्य. आग्नेय, नैऋत्य, वायव्य आणि ईशान्य या पद्धतीनं या जो तुमच्या मुख्य दिशा आणि उपदिशा त्या ठरतात. बघा आता मी काय म्हणतो याच्यामध्ये, इथं या पॉइंटला समजा प्रीती आहे, या पॉइंटला प्रीती असेल, प्रीतीचे तोंड आता उत्तरेकडे आहे, बरोबर. म्हणजे ती आता उत्तर दिशेला बघते, वरच्या दिशेला, म्हणजे बरोबर उत्तरेकडे बघते. तेथून ती 40 मीटर चालत गेली, उत्तरेकडे तिचं तोंड आहे, म्हणजे ती उत्तरेकडे 40 मीटर चालत जाणार आहे. म्हणून मी इथं म्हणतो की ती इतक्या 40 मीटर चालत आली, 40 मीटर चालत आली आणि डावीकडे होऊन 20 मीटर चालत गेली. आता तिचं तोंड इकडं वर समजा उत्तरेकडे, म्हणजे तिचा डावा त्या साईडला असणार आहे आणि इथून इकडं ती 20 मीटर चालत गेली. बघा बरोबर. आता तिचं तोंड इकडे असणार आहे पश्चिमेकडे आणि पुन्हा डावीकडे वळाली, म्हणजे पश्चिमेकडे तोंड असेल तर तिचा डावी साईड इकडे असणार आहे आणि 40 मीटर चालत गेली, 40 मीटर चालत गेली
तर मूळ स्थानापासून प्रीती आता किती अंतरावर असेल? तर या उदाहरणांमध्ये फक्त आपल्याला लक्षात एवढं ठेवायचं असतं. या उदाहरणांमध्ये बघा, जे अंतर आहेत, आता हे जर 40 असेल तर हे पण 40, बरोबर हे समान समान समोरासमोर आलं पाहिजे, बरोबर का? हे समोरासमोर समान आलं पाहिजे. हे 40 आहे, ह्यामध्ये जे ते चालणारी लोक आहेत ते एकदम 90 अंशात काटकोनातच वळत असतात, एवढे लक्षात ठेवायचंय. ते आपल्यासारखी वाकडे तिकडे चालत नाहीत, ते एकदम स्ट्रेट वळायचं म्हणलं की काटकोनात एकदम अँगल मध्येच वळतात, एवढं लक्षात ठेवायचं. मग इथं 90 अंशात, इथं पण 90 अंश. मग लक्षात ठेवा, हे 40, हे 40, हे 20 आहे, तर हे पण 20 आहे. म्हणजेच प्रीती निघाली इथून, पोचली इथं, म्हणजे तिच्या मूळ स्थानापासून आता ती 20 मीटर अंतरावर असायला पाहिजे. मग पर्याय क्रमांक सी 20 मीटर ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. बघा, पुढच्या प्रश्नाकडे आपण वळूया. 10, 17, 26, 37, 50. 10, 17, 26, 37, 50 आणि पुढे दिले प्रश्नचिन्ह. प्रश्नचिन्हाच्या जागेवर कोणता अंक असेल? आता ह्या सिरीजमध्ये काय केलंय जरा बघूया. जर ह्यामध्ये आपण जर बघितलं, जर संख्यांचे वर्ग बघितले, 3चा वर्ग असतो 9, 4चा वर्ग असतो 16, ह्याच्या आसपास कुठेतरी दिसतंय, बरोबर का? 3चा वर्ग 9, 4चा वर्ग 16, मग 9 मध्ये एक मिळवल्यावर मला वाटतं 10, 4चा वर्ग 16 मध्ये एक मिळवल्यावर 17, 5चा वर्ग 25 मध्ये एक मिळवल्यावर 26, 6चा वर्ग 36 मध्ये एक मिळाल्यावर 37. त्यानंतर 7चा वर्ग 7 49 घ्यावा लागेल होता. 7चा वर्ग 49 मध्ये एक मिळवला आला 50. ह्याच्या पुढची संख्या असणार आहे 8. 8चा वर्ग 64 आणि 64 मध्ये एक मिळवल्यानंतर तुमचं उत्तर यायला पाहिजे 65. बरोबर. पर्याय क्रमांक ए 65 या प्रश्नाचं योग्य. या पद्धतीने आपल्याला जो क्रम देणार आहेत, ज्या संख्या मला देणार आहेत, ती संख्या मला पूर्ण करावी लागणार आहे. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. त्याच पद्धतीने बघा, इंग्रजी वर्णमालेच्या अक्षरानुसार पुढचा प्रश्न तुम्हाला दिसत असेल. बघा, सीई बरोबर 70, सीई बरोबर 70, तर डीई बरोबर किती? आता ह्याच्यामध्ये जरा लॉजिक बघूया आपण. सी तुमचा असतो 3 नंबरला, ई तुमचा असतो 5 नंबरला, पण हे 35. दोघांची बेरीज केली तर 5 आणि 3 8, वजाबाकी 2 येते. म्हणजे ह्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर ह्याचा 35 आणि ह्याची दुप्पट केल्यासारखेच दिसते. 35 दुने 70. मग याच पद्धतीने करून बघूया आपण की डी येतो तुमचा 4थ्या स्थानावर, ई येतो तुमचा 5व्या स्थानावर. मग 45 ची जर दुप्पट केली, 45 दुने 90, तर पर्याय याच्यामध्ये आहे का? पर्याय क्रमांक बी 90 आहे. म्हणजेच हेच लॉजिक इथं असणार आहे. लक्षात घ्या, ज्या पद्धतीने ह्यांची जी संख्या तयार केली त्या संख्येची दुप्पट, तसंच ह्या पद्धतीने ज्या स्थानावर डी ई असणार आहे ती स्थानाचाच मिळून एक अंक तयार केलाय, संख्या तयार केली, आणि त्या संख्याची यांनी इथं दुप्पट घेतलेली दिसते. पुढच्या प्रश्नाकडे आपल्याला वळायचंय. बघा, हिंदी ग्रामर पण याच्यामध्ये आपल्याला टेस्ट सिरीज मध्ये हिंदी ग्रामर पण घ्यायची. सगळ्याच प्रश्नांची तयारी, की ज्या पद्धतीने संभाव्य प्रश्न आपण म्हणतोय की या पद्धतीचे, हेच प्रश्न मी म्हणत नाही, या पद्धतीचे या प्रकाराचे प्रश्न पडण्याची आपल्याला जास्तीत जास्त संभाव्यता आहे. म्हणून ही आपण सिरीज सुरू केली की त्याच्यामध्ये कोणता टाईप असला पाहिजे, कोणत्या प्रकारामध्ये किती डीप पर्यंत आपल्याला तिथे स्टडी करता आला पाहिजे, हे सगळ्या गोष्टी आपल्याला बघायच्या. त्या पद्धतीने आपल्याला अभ्यास करायचा आहे. कारण मेरिट आता बघा, अगोदरच्या काळापासून कुठं ना कुठं तरी मेरिट आता वाढत चाललंय. त्यामुळे मेरिटमध्ये जर राहायचंय तर सगळेच्या सगळेच विषय, फक्त गणित, बुद्धिमत्ता, व्याकरण असेल किंवा जीएस, कुठला तरी एक विषय माझा परफेक्ट आहे म्हणून माझं होईलच असं नाहीये. सगळेच्या सगळे विषय आपले परफेक्ट असले पाहिजे. बघा, पुढचा प्रश्न आहे तुमचा गाल बजाना. हिंदी व्याकरणाचा भाग आपण ह्यात घेतलेला आहे की गाल बजाना मुहावरे का सही अर्थ क्या है? गाल बजाना. गाल बजाना पहिलं बघा दिसतोय बाजा बजाना, चपत जमाना, डिंग हाकना, डफली बजाना. आता ह्याच्यामध्ये लक्षात ठेवायचं म्हणलं तर बघा, मराठीमध्ये जर आपण म्हणतो की काय नुसतं तोंड वाजवतोय, तसंही काय म्हणतात गाल बजाना. तसं मराठीत आपण म्हणतो की नुसतंच तोंड वाजवतोय म्हणजेच काय रे, येतो नुसताच मोठ्या मोठ्या बाता करून जातो. मग त्याच पद्धतीनं मोठ्या मोठ्या सभा आणणे किंवा बाता करणे, ह्यालाच अजून एक मुहावरा होता
बघा हिंदीमध्येच त्यालाच काय म्हणणार, डिंग हाकना. बघा पर्याय क्रमांक सी इथं दिसतोय, बडी बडी डिंगे हाकते हो. म्हणजेच याचा अर्थ गाल बजाना. ह्या मुहावऱ्याचा सही अर्थ काय, डिंग हाकना. बरोबर. हे मुहावरे पण सगळे आपल्याला बघायला लागणार त्याच्या अर्थांसहित. अपकार, अपकार का विलोम शब्द, विलोम, विलोम या शब्दाचा अर्थ विरुद्धार्थ. विलोम या शब्दाचा अर्थ लक्षात ठेवायचा आपल्याला, महत्वाचे शब्दांचे अर्थ पण लक्षात आले. अपकार का विलोम शब्द बताये. अपकार, अपकारच्या विरुद्ध अर्थी असतं तुमचं उपकार. हे लक्षात, पर्याय क्रमांक सी आपल्याला दिसतोय, अपकार विरुद्धार्थी उपकार. जो इंद्र पर विजय प्राप्त कर चुका है, इंद्र पर विजय प्राप्त कर चुका है. मग त्याला आपण काय म्हणतो की जो काय म्हणतोय, पण इंद्रावर विजय मिळवलाय अशाला काय म्हणतो, इंद्रजय नाही म्हणत, इंदू नाही म्हणत, जितेंद्रिय नाही म्हणत, तर इंद्रजित असं आपण त्याला संबोधतो की ज्यानं इंद्रावर विजय प्राप्त केलाय तो तुमचा असणार आहे इंद्रजित. असे महत्वाचे शब्द त्यांचे अर्थ आपल्याला लक्षात असले पाहिजेत. पंचवटी किस कवी की रचना है, पंचवटी किस कवी की रचना है, तर पंचवटी मैथिली शरण गुप्ता यांचं ही रचना किंवा यांचं हे काव्य, महाकाव्य आपण म्हणू. या पद्धतीनं जे महाकवी आहेत आपले हिंदी साहित्यातले, त्या महाकवींचे जे त्यांचे साहित्य किंवा त्यांची जी रचना आहे, ज्यांचे महाकाव्य वगैरे असतील, हे काव्य आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. महत्वाचे नाव आहेत तुमची मैथिली शरण गुप्ता, रामधारी सिंह उर्फ दिनकर, जयशंकर प्रसाद, सूर्यकांत त्रिपाठी आपण निराला म्हणतो. हे असे महत्वाचे जे महाकवी आहेत, प्रेमचंद असतील, ह्या सगळ्या, तुलसीदास, कबीरदास, या सगळ्यांच्या रचना, महाकाव्य, त्यांचे जे काव्य आहेत, हे सगळे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. निम्नलिखित में से कौन सा शब्द परी उपसर्ग से निर्मित है. परी हा उपसर्ग लागून कुठला शब्द तयार झालेला दिसतोय, तर ह्याच्यामध्ये तुम्हाला डायरेक्ट पर्याय क्रमांक सी हा दिसतोय, परिवर्तन. परिवर्तन शब्द हा परी हा उपसर्ग लागल्याने हा तयार झालेला शब्द तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल. नोबेल पुरस्कार मिळविणारे प्रथम आशियाई व्यक्ती कोण. आशियाई शब्द म्हणजेच आशिया खंडात जो राहणारा व्यक्ती, तो व्यक्तीच म्हणतो आपण आशियाई व्यक्ती, म्हणजेच आशिया खंडात राहणारे. तर भारतीय व्यक्ती रवींद्रनाथ टागोर हे प्रथम आशियाई व्यक्ती आहेत की जे नोबेल पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. तर हे महत्वाचे पुरस्कार, जो पुरस्कार जो मिळालाय, त्यातले प्रथम पुरस्कार मिळवलेले व्यक्ती एखाद्या देशाच्या असतील, एखाद्या आशिया सारख्या एखाद्या खंडाच्या असतील, बरोबर, की त्या महत्वाच्या प्रमुख व्यक्ती त्यांची नावं तोंडपाठ असणं आपल्याला गरजेचं आहे. मेसोपोटामिया, मेसोपोटामियाचे सध्याचे नाव काय. बघा, जर तुम्ही प्राचीन इतिहासाचा, मध्ययुगीन इतिहासाचा आणि आधुनिक इतिहासाचा अभ्यास करत असाल तर त्याच्यामध्ये मेसोपोटामिया हे नाव सारखं ऐकत असाल, तर मेसोपोटामिया या जे तुमचं जे ठिकाण आहे त्या ठिकाणाचं सध्याचं नाव इराक म्हणून आहे. हे लक्षात ठेवा. महत्वाचे इतिहासातील, प्राचीन इतिहास असेल, मध्यवर्ती किंवा आधुनिक इतिहास असेल, याच्यातली महत्वाची जी शहरं आहेत, देश आहेत, यांचे बदललेले, बऱ्याच देशांची नावं बदललेली आहेत. ती बदललेली नावं, त्यांची जुनी नावं, ही सगळेच तुम्हाला माहित असले पाहिजे. तर बघा, मेसोपोटामिया याचं सध्याचं इराक असं नाव आहे. ईस्ट इंडिया कंपनी, ईस्ट इंडिया कंपनी म्हणजेच ब्रिटिशांची ही कंपनी, ईस्ट इंडिया कंपनी भारतात केव्हा आली. तर लक्षात ठेवा, ईस्ट इंडिया कंपनी, आता पर्याय क्रमांक ए 1600 याचं पण उत्तर देऊया, पण एक्झॅक्ट जर तारीख म्हणाल तुम्ही तर ईस्ट इंडिया कंपनी भारतात आली, ती तारीख तोंडपाठ असणं कधीही तुमचं फायद्याचंच ठरेल. तर 24 ऑगस्ट 1608 रोजी ईस्ट इंडिया भारतात आली, हे लक्षात ठेवा. ईस्ट इंडिया कंपनी जे ब्रिटिशर्स आहेत त्यांच्या बाबतीत महत्वाचे गव्हर्नर जनरल असतील, गव्हर्नर्स असतील, हे सगळ्या महत्वाच्या व्यक्ती प्रथम असतील, ज्यांनी महत्वाचे रिफॉर्म्स, बदल घडवून आणले, अशा पण व्यक्ती आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. त्या महत्वाच्या नोंदी आपल्याला, जो सिलेबस आहे, जो सिलेबस जेवढ्या डीप पर्यंत शिकणार आहे त्या सगळ्या गोष्टी माहित असणं खूप गरजेचं आहे. मधातील प्रमुख घटक कोणता. मध, हनी,
यातील प्रमुख घटक, तर मधामध्ये प्रमुख घटक कोणता असतो तुमचा? फ्रुक्टोज. फ्रुक्टोज हा मधातील प्रमुख घटक असणार आहे. त्यानंतर पुढचा, जगातील सर्वात छोटा देश कोणता? जगातील सर्वात छोटा देश कोणता आहे रे? व्हेटिकन सिटी. लक्षात ठेवा, जगातील सर्वात छोटा देश व्हेटिकन सिटी. तर बघा, या पद्धतीनं आपले एक मिनी मॉक टेस्ट म्हणूया आपण, की याच्यामध्ये महत्वाचे प्रश्न, महत्वाचे प्रकार, महत्वाचा पॅटर्न, या सगळ्या आपण गोष्टी याच्यामध्ये पाहणार आहोत, की जे आपल्या परीक्षेच्या दृष्टीनं खूप गरजेचं आहे. ते करणं आपल्याला म्हणजे मस्टच आहे, ते केलंच पाहिजे, त्याशिवाय पर्याय नाही. तर व्हिडिओ आवडत असेल, शिकवणं आवडत असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपले जवळचे मित्रमैत्रिणी, की आपल्याला असं वाटतंय की आपल्यासोबत ते पण भरती व्हावेत, आपण एकत्र भरती व्हावं, अशा मित्रमैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ, आपला चॅनल नक्की पोहोचवा. चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.